मित्रांनो, जय शिवराय आणि नमस्कार. मी ज्ञानेश्वर भांगे संजीवन ॲग्रो फार्ममध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. मी मध्यंतरी बांबू आणायला आसामला गेलो होतो, त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असाल. तर आसामवरून मी येताना 60 सुपारीचे झाडं देखील आणले होते. त्याचं आपण आज प्लॅन्टेशन केलं आहे. बघा, एकदम लाईनीत आपण आपलं कंपाऊंड ह्या सुपारीच्या झाडाच्या बाहेरनं ह्या पोलला लागून सरळ होणार आहे आणि आपण या पोलच्या लगत पूर्ण एका लाईनीमध्ये सुपारीच्या झाडाचं आज प्लॅन्टेशन केलेलं आहे. हायब्रिड झाडं आहेत हे. जशी रेग्युलर सुपारी झाडं 25-30 फूट जातात, हे माझ्या मते 15 फुटावरती त्याला सुपाऱ्या वगैरे लागतील. इकडे आपलं बाकीचं जोरशोरचे काम पण चालू आहे. पडवीचं पण काम मी मागे सांगितलं होतं, पडवीचं काम बघा, पडवीचं कामसुद्धा तिकडे समोर सुरू आहे. आणि हा जो काही पार्ट इथला जो भाग बघताय तुम्ही, हा आता लेवल केलेला, इथे आपलं सर्वसाधारण 36 बाय 80 फुटाचं सुका चारा नियोजनासाठीचं शेडचं आपण इथं काम करत आहोत. हे आता तिकडलं पडवीचं काम झालं की लगेच हे काम आपण हातात घेतो. हे मार्किंग वगैरे खड्ड्यांचं करून ठेवले आणि बघा कसे लाईनीत मस्त आपली झाडं दिसत आहेत. आत्ताच काम पूर्ण झालं आहे प्लांटेशनचं. आणि बघा इकडं आपलं शेडचं काम चालू आहे. आणि हा आपला काळा हत्ती इथं उभा आहे. रफ अँड टफ सिमेंट वायरण्याचं काम आज त्यांनी केले. हे बघा, 20 गोणे सिमेंट याच्यामध्ये मी आत्ता टाकून आणले हे कामासाठी. आणि बघा सरळ पडवीचं काम आपलं सुरू आहे. आणि आमचा रॉकी बघा थोडा आजारी आहे, त्याच्यामुळं कसा मस्तपैकी वाळूवरती थंड वेळासाठी बसला आहे. जय शिवराय.